रामकृष्ण हरी मित्रांनो, आजचा स्पेशल मेनू आषाढी एकादशी निमित्त मस्त अशी झटपट तयार होणारी साबुदाणा खिचडी आणि झटपट होते आणि खूप चविष्ट लागते। चला तर बनवूया आजचे स्पेशल आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी। यासाठी मी पॅन मध्ये घेतलेला आहे थोडासा तेल, बघू शकता तेल मी किती टाकलेलं आहे। याच्यानंतर याच्यामध्ये मिरच्या 4 ते 5 मिरच्या मी 2 तुकडे करून अशा घातलेल्या आहेत। मला थोडासा स्पायसी जास्त आवडतो त्याच्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या तिखट मिरच्या आहेत। त्याच्यानंतर 1 वाटी शेंगदाणा, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित असे शेंगदाणे वगैरे आपले भाजले की आपला गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे एका ताटामध्ये काढून थंड होऊन द्यायचे आहेत। शेंगदाणे आपले थंड झाले का असेच यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर यांचा कूट करून घ्यायचा आहे। जास्त एकदम बारीक कूट करायचा नाही आहे, जाडसरच कूट करायचा आहे। आपले शेंगदाण्यांचा कूट तयार आहे। त्याच्यानंतर मी ते साबुदाणे घेतले होते, यांना अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। अर्ध्या तासानंतर साबुदाणे मस्त असे आपले भिजतात, जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही। यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट घालून। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी इथे घातलेलं आहे तेल आणि थोडासा मी घातलेला आहे घी, ऑप्शनल आहे, तुम्ही तेलात देखील बनवू शकता पण मस्त चव लागते त्याच्यामुळे मी थोडीशी घातली आहे घी। त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडासा मीठ घातलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे मस्त असे आपले बटाटे परतले जातात। त्याच्यामध्ये मी 2 बटाटी मस्त अशी उकडून घेतली होती। बटाट्यांना थोडासा ओव्हर कुक करायचं आहे म्हणजे एक नंबर चव लागते। तुम्हाला ओव्हर कुक झालेली, जास्त कुक झालेली बटाटे आवडत नसतील तर तुम्ही कमी कुक देखील करू शकता। एक वाफ काढून घ्यायची आहे बटाट्यांना, 5 मिनिटं आपण एक वाफ काढून घ्यायची आहे लो फ्लेमवरती। त्याच्यानंतर आपला शेंगदाण्याचा कूट घातलेला साबुदाणे घालायचे आहेत बटाट्यामध्ये आणि यांना 5-5 मिनिटात झाकण देऊन मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे। आणि याच्यावरती आता मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर याच्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनिटाची। आपल्याला 5-5 मिनिटं करून अशी मस्त लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायचे जोपर्यंत आपले साबुदाणे व्यवस्थित शिजत नाही। साबुदाणे आपले व्यवस्थित शिजले की आपण इंडक्शन बंद करायचे आहे। असे आपण 5-5 मिनिटाला मस्त असे साबुदाणे खालती वरती करून मिक्स करून घ्यायचे आहेत, नाहीतर बुडाला थोडे लागतील, माझे जसे थोडे लागले होते तसे लागतील। व्यवस्थित असे मिक्स करून आपल्याला 5-5 मिनिटं एक वाफ देऊन घ्यायची आहे। तुम्ही बघा मस्त असे 15 मिनिटात आपले साबुदाणे शिजलेले आहेत। साबुदाणे शिजलेले आहेत हे कसे ओळखायचे तर तुम्ही बघू शकता, आपले साबुदाणे पहिला सफेद कलरचे होते, त्याच्यानंतर आपले साबुदाणे असे ट्रान्सपेरंट कलरचे झालेले आहेत। एकदा ट्रान्सपेरंट कलरचे झाले की म्हणजे आपले